आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता वाटप केले जाणार आहेत। होय, आता कुणालाही काळजी चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही। सरकारने स्पष्टपणे सांगितलेलं असून एक ना एक बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे दिसत आहे। या ठिकाणी आता तटकरेंनी सूचना देखील दिलेल्या असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाचे आदेश मिळाले आहेत। तर पुढे बघू शकता यामध्ये सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट आता एक नाही दोन नाही तर डायरेक्ट 16 जिल्हे पहिल्या टप्प्यासाठी आता जाहीर झालेले आहेत। 16 जिल्हे व 5 बँकेमध्ये सर्वात आधी पैसे पूर्णपणे जमा होणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। जर तुम्ही या 16 जिल्ह्यापैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुमच्या बँक खात्यात डायरेक्ट हे पैसे पूर्णपणे आता जमा होणार आहेत। तुम्हाला कसलीही काळजी व आता चिंता करण्याची गरज पडणार नाही, कारण की तुमच्यासाठी सरकारने आता मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलेला आहे। तर चला आता कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी पैसे मिळत आहेत, कोणत्या जिल्ह्यात किती रुपये वाटप होणार आहे, सर्व काही याद्या, तसेच आता एक अशी पण यादी आहे की त्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर सर्वात आधी पैसे मिळतील। सर्व बघण्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून लाडकी बहीण योजनेबाबत सविस्तर माहिती रोजची रोज सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळणार आहे। व त्यापूर्वी अजून एक छोटंसं काम म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, तालुका कोणता आहे ते देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगू शकता, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ती पण माहिती देऊ। तर चला पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे पैसे वाटपाचं नियोजन आता सरकारने केलेलं आहे। या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। तटकरे यांनी सूचना दिल्या, टीव्हीवरती त्यांनी माहिती पण दिली, त्या ज्यावेळेस मीडियावरती आल्या त्यांनी काही प्रश्नांची उत्तरं पण दिली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की कोणीही काळजी करू नका, अशा सूचना त्यांनी दिल्या। आता पैसे पूर्णपणे जमा होणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। हप्त्याची शिंदेंनी 1500 रुपये आता सोडण्यास सुरुवात करण्यासाठी सर्वांना आदेश देऊन टाकलेले आहेत। त्यामुळे कोणत्या क्षणी नवरात्रीचं मोठं गिफ्ट म्हणून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सप्टेंबरचे पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे। त्यामुळे प्रत्येक बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो। आलेल्या माहितीनुसार आता यादी देखील आलेल्या या ठिकाणी बघू शकता, यादी देखील तुम्हाला आता बघायला मिळेल। पूर्णपणे पहिला टप्पा सरकारने जाहीर केला आहे। 16 जिल्ह्यात पैसे जमा झाल्याचे मेसेज देखील आता येणार आहेत। लाडक्या बहिणीला आता काळजी व चिंता करत बसायची गरज देखील पडणार आहे। सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मोठा निर्णय जाहीर झाल्याने सर्व बहिणी देखील आता खुश झालेल्या आहेत, असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला आता नेमके कोणते 16 जिल्हे आहेत की त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदेंनी बैठकीच्या माध्यमातून पैसे वाटप करा असे आदेश दिलेले आहेत। आता त्या जिल्ह्यांची यादी देखील सरकारने जाहीर केलेली आहे। आता त्या जिल्ह्यांची नावे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या जिल्ह्यात हप्ता कधी मिळेल ते देखील तुम्हाला पाहायला तर मिळेल। मात्र गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये आता सणानिमित्त सर्व बहिणीच्या बँक खात्यात वाटप करण्यात येणार आहेत। आता 830 रुपये नवरात्रीमुळे सर्व बहिणींना आम्ही देत आहोत, असं देखील आदितीताई तटकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा व एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता त्यांनी सांगितलेलं एक काम पूर्ण करून घ्या, जेणेकरून गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊन जाईल। तर चला आता कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये गॅस सिलेंडरचे पैसे व सप्टेंबरचा हप्ता आता वाटपाला सुरुवात होत आहे। आलेल्या 16 जिल्ह्यांची यादी आता तुम्हाला दाखवतो। तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आहे का नाही बघण्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता स्पष्टपणे माहिती आलेली आहे। या ठिकाणी आता 3 याद्या जाहीर झालेल्या आहेत। लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 3 याद्याप्रमाणे आता पैसे वाटप होणार आहेत। आता इकडे बघू शकता ह्या जी 3 याद्या आहेत, या 3 याद्यापैकी जर तुमचं नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर मग सप्टेंबरचे 1500 ऐवजी काही बहिणीच्या बँक खात्यात 3000 रुपये देखील मिळू शकतात, कारण नवरात्र उत्सव असल्यामुळे सरकार बऱ्याच बहिणीला जास्त रक्कम देण्याच्या तयारीत आहे। मग जर तुमचं नाव पहिल्या यादीत जर आलं तर 1500 रुपये हप्ता नाही तर डायरेक्ट 3000 रुपये हप्त्याची रक्कम जमा होईल। व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरची 830 रुपये मिळतील। मात्र गॅस सिलेंडरचे 830 रुपये व सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम 1500 ऐवजी 3000 रुपये जर पाहिजे असेल तर मग त्यासाठी तुमचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। व सरकारने सांगितलं एक काम करून घ्या, म्हणजे तुमचं नाव पहिल्या यादीत येईल व पहिल्या यादीत आलं तर डायरेक्ट तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे 100% मिळतील। मग आता तुम्हाला जास्त रक्कम व सर्वात आधी दोन्ही हप्ते मिळवायचे असतील तर राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा। त्यासाठी कोणतं काम करायचंय ते तुम्हाला सांगतो। तुम्ही ते काम केल्यानंतर आसपासच्या देखील महिलांना सांगा, त्यांना पण सप्टेंबरचे 1500 ऐवजी 3000 रुपये तर भेटतील व गॅस सिलेंडरचे 830 रुपये तर 100% भेटणार आहे। त्यामुळे फक्त आता राहिलेला 4 मिनिटाचा व्हिडिओ लक्ष देऊन बघा, तुमचा खूप मोठा फायदा होणार आहे व सर्वात आधी इतरांपेक्षा तुमच्या बँक खात्यात हप्ते देखील आता जमा होणार आहेत। तर चला पाहूयात।
तर या ठिकाणी स्पष्टपणे बघू शकता जिल्ह्यांची यादी देखील जाहीर झालेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप आता केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणीला आता कसलीही काळजी व चिंता करण्याची तर गरज पडणारच नाहीये। तर आलेल्या माहितीनुसार स्पष्टपणे या ठिकाणी आता सांगितलेलं आहे। तर या ठिकाणी बघा पहिला जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। सरकारने डायरेक्ट 3 विभागातील आता 16 जिल्हे निवडलेले आहेत। जर तुम्ही या 3 विभागापैकी कोणत्याही विभागामध्ये जर राहत असाल तर आता तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत। तर या ठिकाणी बघा पहिला जिल्हा कोणता आहे तर तो आहे हिंगोली जिल्हा। आता हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये देखील पूर्णपणे पैसे वाटप होणार असून 1500 रुपये सप्टेंबरचे, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल रक्कम 2330 रुपये ही रक्कम आता या ठिकाणच्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणीला कसली चिंता व आता काळजी करण्याची गरज पडणार नाहीये। लाडक्या बहिणीसाठी, लाडक्या ताईंसाठी सरकारने आता मोठा महत्त्वाचा दिलासा देणारा निर्णय घेतलेला आहे असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो। तर चला पैसे वाटप होणारे आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, अजून पुढच्या जिल्ह्यांची देखील यादी बघत आहोत। यानंतरचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली, झाल्यानंतर धाराशिव। याही ठिकाणी 1500 सप्टेंबरचे, गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल पूर्णपणे रक्कम आता वाटप होणार असून माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे पूर्णपणे जमा होणार आहे। त्यामुळे कसली काळजी, आता चिंता तर करीत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही, कारण तसा मोठा निर्णय राज्य सरकारने आता जाहीर करत सर्व माता भगिनींना मोठा दिलासा दिलेला आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची, दिलासा देणारी बातमी देखील आता आपण म्हणू शकतो। तर चला यामध्ये आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये वाटप होणार आहेत। तर धाराशिव जिल्ह्यात 144 कोटी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला असून ही पूर्ण रक्कम सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून हस्तांतरित होणार आहे। त्यामुळे आता प्रत्येक लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो। या ठिकाणी बघू शकता हे पैसे पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात वाटप होणार आहेत। यामुळे आता कोणाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची आता गरज पडणार नाहीये। तर चला त्यानंतरचे पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्याही ठिकाणी आता हप्ता वाटप पूर्णपणे केलं जाणार आहे। पुढच्या देखील जिल्ह्यांची यादी आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता महत्त्वाची माहिती आलेली आहे। 5 मिनिटापूर्वी सरकारने निर्णय घेतला, प्रत्येक बहिणीला आता 2 कामे पण करावी लागतील, नाहीतर हप्ता बंद देखील होणार आहे। सप्टेंबरचा हप्ता पाहिजे असेल तर सरकारने सांगितलेलं एक काम देखील आता तातडीने तुम्हाला पूर्ण करून घ्यायचं आहे। ते काम नेमकं कोणतं आहे ते देखील आता तुम्हाला बघायला मिळेल। त्यासाठी आता लक्ष देऊन तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12:33 मोठा निर्णय घेण्यात आला व एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट जिल्ह्यांची यादी तयार करून पुढे अधिकाऱ्यांकडे पाठवलेली आहे। ही टोटल रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप होणार असल्यामुळे लाडक्या बहिणीला चांगला दिलासा मिळू शकतो असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही, कारण तशी दिलासा देणारी, आनंदाची एक खुशखबर लाडक्या बहिणीसाठी आलेली आहे। एक सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी देखील म्हणावं लागेल। त्यामुळे आता कसली काळजी व चिंता करत बसू नका, तुमच्यासाठी डायरेक्ट मोठा निर्णय आता सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे। तर चला यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणींनो तुमच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटपाचं नियोजन झालेलं आहे। तर या ठिकाणी बघा आता त्यानंतर पुढील जिल्हा आहे सातारा जिल्हा। जर तुम्ही सातारा जिल्ह्यातील असाल तर या जिल्ह्याचं पण नाव एकनाथ शिंदेंनी यादीमध्ये टाकलेला असून या ठिकाणी पूर्णपणे पैसे वाटप आता केलं जाणार आहे। त्यामुळे आता काळजी करू नका, सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे आता रक्कम ही जमा होणार आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाही। पूर्ण पैसे जे आहेत ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे वाटप केले जातील। ही एक सर्वात मोठी आनंदाची व दिलासा देणारी बातमी जरी म्हटलं तरी काय हरकत नाहीये। तर त्यानंतरचा पुढचा कोणता जिल्हा आहे तर या ठिकाणी बघू शकता तो आहे नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यात देखील आता पूर्णपणे पैसे वाटप होणार असून सर्व रक्कम आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार असल्यामुळे बहिणीला आता कसली काळजी व चिंता करण्याची गरज पडणार नाहीये। दिलासा देणारा निर्णय सरकारने आता जाहीर केलेला आहे। आता लक्ष देऊन राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपास सुरुवात होत आहे व आता हप्ता 1500 ऐवजी जास्त 3000 रुपयांची रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं ते देखील राहिलेला व्हिडिओ सांगणार आहे। त्यासाठी लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ बघत चला। आता फक्त तुम्हाला लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे। तर चला पुढच्या देखील याद्या आपण बघूयात। तर इकडे बघू शकता यामध्ये सरकारच्या माध्यमातून निर्णय झालेला आहे। पुढील क्रमांकाचे जिल्हे जाहीर झालेले असून या ठिकाणी स्पष्टपणे याद्या व बँकांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे। या ठिकाणी बघू शकता जिल्ह्यांची नावे तर सांगणार आहे, त्यापूर्वी महत्त्वाची माहिती म्हणजे बहिणींची नवरात्री गोड झाली। आता एक काम केलं तरच तुम्हाला दिलासा तर मिळणार आहे। जर आता नवरात्रीमध्ये जर हप्ता पाहिजे असेल तर सरकारने एक सांगितलेलं काम करायचं आहे, तर ते कोणतं आहे लगेच सांगत आहे, लक्ष देऊन बघा। यामध्ये सांगितण्यात आलेलं आहे की जर तुम्ही आता हे काम केलं नाही तर हे न केल्यास बहिणींचा लाभ
पूर्ण बंद होणार आहे. म्हणजे पुन्हा कधीच पैसे मिळणार नाहीयेत. ही चूक एकदा झालीच तर पुन्हा चूकच म्हणावं लागेल, पुन्हा पैसे परत भेटणार नाहीयेत. तर या ठिकाणी काय सांगितलंय बघा, सप्टेंबरचा हप्ता, त्यानंतर ऑक्टोबरचा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता, हे सर्व हप्ते तुमच्या बँक खात्यात एका पाठोपाठ येणार आहेत. हे तर माहिती आहे. मात्र आता लाडक्या बहिणींनो, सर्वात आधी ई-केवायसीचं काम आता तुम्हाला करायचं आहे. लाभार्थी लाडकींना आता ई-केवायसी करणं बंधनकारक. हप्ता जर पाहिजे असेल तर ई-केवायसी करून घ्या, अन्यथा लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद होणार. आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो आता ई-केवायसी करत चला. जर केली नाही तर तुमच्या बँक खात्यात येणारे लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबरचे हप्ते, ऑक्टोबरचे हप्ते, नोव्हेंबरचे हप्ते बंद होऊन जातील व तुम्हाला हप्ता मिळणार नाहीये. त्यामुळे आदित्यताई तटकरेंनी स्पष्टपणे सांगितलं आहे, जर आता गॅस सिलेंडरचे 830 रुपये, तसेच आता सप्टेंबरचे 1500 रुपये ही टोटल रक्कम पाहिजे असेल तर ई-केवायसी करणं बंधनकारक आहे. म्हणजे बंधनकारक आहे. त्यामुळे ई-केवायसी देखील करा व आता व्हिडिओला दुर्लक्ष करू नका. आता राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघा. असंच महत्त्वाचं मुद्दा आता आपण बघणार आहोत. काय असे देखील मुद्दे आहेत, त्या माध्यमातून तुम्ही कामे पूर्ण केली तर सप्टेंबरचा हप्ता लवकर मिळेल व 1500 ऐवजी नवरात्री उत्सवाचं गिफ्ट म्हणून तुम्हाला 3000 रुपयाची देखील रक्कम एकनाथ शिंदेच्या मार्फत मिळू शकते. तर चला आता पुढचे कोणते जिल्हे आहेत, पुढच्या याद्या दाखवतो. कोणत्या 5 बँकेत व कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. पुढच्या याद्या आता बघूयात. आता मात्र लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर या ठिकाणी बघू शकता आता आदित्यताई तटकरे यांनी काय सांगितलं तर बघा, आता बहिणींची नवरात्री गोड झाली. आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बघायला मिळत आहे. आदित्यताई तटकरे काय म्हटलं तर त्यांनी ट्विट केलं व त्यांनी सांगितलं, लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी, असं त्यांनी सुरुवातीला लिहिलं. पुन्हा त्यानंतर काय म्हणाल्या तर त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती आहे, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर त्या पुढे म्हणाल्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता पुढचा हप्ता जमा करण्याची प्रोसेस जी आहे ती सुरू झालेली असून आता पूर्ण रक्कम लाडक्या ताईंच्या बँक खात्यात, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे. त्यांनी ट्विटरवरती हे पोस्ट केले असून त्या आदित्यताई तटकरे यांनी पोस्ट केलेले आहे व त्यांनी स्पष्टपणे ही माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणीला एक चांगला दिलासा मिळालेला आहे असं देखील आपण म्हणू शकतो. एक आनंदाची व दिलासा देणारी देखील बातमी आता सर्वच लाडक्या बहिणीसाठी असं देखील आपण स्पष्टपणे बोलू शकतो. तर चला आता पैसे वाटप होणारे पुढचे कोणते जिल्ह्यात याद्या कोणत्या त्यांनी सांगितल्या आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सप्टेंबरचा हप्ता व गॅस सिलेंडरचे पैसे जमा होणार आहेत, उर्वरित देखील याद्या आता आपण बघण्याचं काम करूयात. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे स्पष्ट अशी माहिती सरकारच्या माध्यमातून जाहीर झालेली आहे. तर या ठिकाणी बघा, अखेर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 12:33 मोठा निर्णय घेण्यात आला व एकनाथ शिंदेंनी डायरेक्ट जिल्ह्यांची यादी तयार करून पुढे अधिकाऱ्यांकडे पाठवलेले असून सर्व बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. यामध्ये इकडे बघू शकता आलेल्या माहितीनुसार 1500 सप्टेंबरचे, त्यानंतर जर विचार केला तर गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल रक्कम 2330 रुपये आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं व त्यांनी पुढील प्रमाणे सर्व काही याद्या देखील आता जाहीर केल्या. तर आता पूर्णपणे पैसे वाटप होणारा पुढचा जिल्हा देखील त्यांनी जाहीर केलेला आहे. तर यामध्ये बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे जालना. आता जालना जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये 146 कोटी रुपयांची रक्कम पूर्णपणे आता वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आता कशी काळजी व चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीची चिंता संपलेली आहे असं देखील आपण म्हणू शकतो. हे एक सर्वात मोठे खुशखबर आता लाडक्या बहिणीसाठी सरकारने जाहीर केलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे आता लाडक्या बहिणीचा नवरात्री सण हा गोड झालेला आहे असं देखील आपण म्हटलं तरी काय हरकत नाहीये. रक्कम ही थेट आता महिलांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होत असून पहिला टप्पा आता पूर्णपणे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कसली काळजी व चिंता करत बसण्याची गरज नाहीये. ही एक सर्वात मोठी खुशखबर देखील आता आलेली आहे. तर चला पुढच्या देखील कोणत्या याद्या आहेत, कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता जमा होत आहे, आता राहिलेल्या 1 मिनिटामध्ये सर्व काही आपण जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो बघू शकता यादी आलेली आहे. बघा, पैसे वाटपाला सुरुवात होत आहे. 3343 कोटी रुपये जाहीर, प्रत्येक विभागात पूर्ण रक्कम जमा होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पूर्णपणे आता हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाही. एक आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आता समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता 3343 कोटी रुपये आता जाहीर झालेले आहेत. आतापर्यंत हा हप्ता न येण्याचं कारण म्हणजे रक्कम जाहीर झालेली नव्हती, मात्र आता पैसे
पैसे पूर्णपणे जाहीर झालेले आहेत. आता फक्त एकच काम बाकी आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे टाकण्याचं काम राहिलेलं आहे. आता हे देखील होत असून पूर्ण रक्कम माता भगिनींच्या लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा होणार आहे. प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा आता सरकारकडून मिळणार आहे असं देखील आपण बोलू शकतो. एक सर्वात मोठे आनंदाची दिलासा देणारी बातमी आता लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. त्यामुळे कोणीही काळजी व आता कसलीही चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी सरकारने आता निर्णय जाहीर केलेला आहे व चांगला दिलासा देण्याचं काम देखील आता केलेलं आहे. तर चला आता पैसे वाटप होणाऱ्या पुढच्या याद्या आलेल्या असून या ठिकाणी स्पष्टपणे माहिती सांगितली आहे. तर चला कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची यादी एका मिनिटामध्ये सांगतो. तर इकडे बघा, आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी स्पष्टपणे यादी तर आहे. आता लाडक्या बहिणींनो पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पूर्णपणे पैसे आता वाटप होणार आहे. सातारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात पूर्ण पैसे जमा होतील. त्यामुळे कसलीही काळजी व आता चिंता करत बसू नका. तुमच्यासाठी मोठा निर्णय सरकारच्या माध्यमातून आता जाहीर झालेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे पैसे आता जमा होणार आहेत. 1500 प्लस गॅस सिलेंडरचे 830 रुपये, टोटल 2330 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील. त्यामुळे आता काळजी करायची नाहीये. हे पैसे आता पोस्ट बँकेत, जर पोस्ट बँकेत तुमचं खातं असेल तर या बँकेत देखील तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे रक्कम येणार आहे. आता पोस्टामध्ये जर विचार केला तर मोठ्या प्रमाणात रक्कम वाटपाचा निर्णय आता सरकारने जाहीर केलेला आहे. या ठिकाणी पूर्णपणे या बँकेमध्ये आता रक्कम जमा होईल. त्यामुळे कसली काळजी व आता चिंता करत बसण्याची गरज पडणार नाहीये. तसेच आता अजून कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची पण यादी, सर्व काय माहिती बघण्यासाठी येणाऱ्या व्हिडिओ आता बघा. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. व्हिडिओ लाडक्या बहिणींपर्यंत नक्की इतरांना पाठवा. धन्यवाद.